नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. चला मजा, तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओ छान. पूर्ण उंची घ्यायची आहे 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घेऊन हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स पहिले तयार करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला छान अशी डिझाईन बनवायची आहे. हा बॉक्स तयार झाला की आपल्याला इथे खाली काय करायचं, कमरेची इथे 2 इंच मोजून घ्यायचं आहे, 1.5 किंवा 2 असं मोजून घ्यायचं आहे आणि हा आकार आपल्याला असा कोपऱ्यामधून थोडा वरती घ्यायचा आहे. नंतरून हा आकार वरती जाऊन असा मॅच करायचा आहे. नंतरून त्या रेषेच्या बाहेर काय करायचं, असं 1.5 इंच मोजून घ्यायचं आहे. पूर्ण रेषेच्या बाहेर असं 1.5 इंच आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे आणि जी रेषा ते आपण पॉईंट टाकले ना, ती रेषा अशी जॉईंट करून घ्यायची, म्हणजे आपल्या एकदम लक्षात येईल. मोंढ्याचा आकार जो दिला ना तो कट करून घ्यायचा आहे. याला असं आहे ना, उलटी घडी करून इकडनं असं हाताने थोडं छापून घ्यायचं आहे आणि ती लाईट रेषा दिसते ती आपल्याला डार्क करायची. बघा ह्याप्रमाणे. आता हा जो आतला जो आकार आपण पहिले दिला ना, जी रेषा आपण पहिले मारली ती रेष घ्यायची कट करून. हा पॅच सुद्धा आपल्याला कट करून बाजूला ठेवायचा आहे. नंतरून घ्यायचा ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं. अस्तर असं कडेला सरकवलं नाही इकडे तरी चालेल. इकडचा बाजूचा कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा आहे आणि पीसला मधोमध सेंटरला कट करून टाकायचे, 2 भाग करायचे त्याचे. त्याच्यानंतर पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं. जी रेषा मारली ना ती आपल्याकडे दिसेल अशा पद्धतीने हे ठेवायचे आणि पूर्ण हा भाग आहे ना जॉईंट करून घ्यायचा आहे. इथे थोडासा गोळा वाटला आपल्याला तर इथे ना आपण शिलाई काढून आणि पुन्हा नीट करून घ्यायचं आहे. आपल्याला कुठेही गोळा वगैरे झालेला नाही पाहिजे. गोळा वगैरे झालं तर ब्लाऊजला फिनिशिंग येत नाही. म्हणून काय करायचं, कुठे जर गोळा झालं तर ती एवढी शिलाई काढून आणि पुन्हा शिलाई तिथे मारून घ्यायची. बघा दुसरा बी पार्ट आपण त्याचप्रमाणे असं जोडून घेतला. इथे सुद्धा तसाच प्रॉब्लेम झाला, थोडंसं गोळा झाला, पण शिलाई काढून घेतली आणि पुन्हा शिलाई मारून घेतली. आता काय करायचं मैत्रिणींनो, हा उरलेला जो कपडा दिसतोय ना एक्स्ट्राचा तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. अगदी छान नवीन आणि सुंदर अशी डिझाईन आपण आज बनवणार आहे. ही डिझाईन तुम्ही काठपदरच्या साडीला बनवा किंवा आपल्या सिंपल साडीला जरी बनवली तरी अगदी छान दिसेल. साडीचा कपडा वापरून आणि ही डिझाईन तुम्ही बनवू शकता. बघा हा उरलेला जो कपडा दिसतो एक्स्ट्राचा तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही ना हा कॉन्ट्रास्ट साडीचा वापरला तरी चालेल. बघा ह्याप्रमाणे आपल्याला एवढीशीच पट्टी इथे लागणार आहे. म्हणून तुम्ही साडीचे जरी काढलं ना, जास्त मोठी साडी असतात काही काही तरी चालेल त्याचा काढलं तर. जो कपडा आपण घेतला ना तो उलटा सरळ पाहून घ्यायचा. सरळ बाजू त्याची मशीनकडे करायची आणि उलटी बाजू आपल्याकडे करायची. आणि हा जो ब्लाऊजचा कपडा आहे ना तो असा ह्याप्रमाणे आपण ठेवला. जी रेषा मारली त्याच रेषेवरती घ्यायची, शिलाई मारून पहिले कडेला मारायची, नंतर रेषेवरती मारायची आणि परफेक्ट असा तो पॅच तयार होतो. त्याच्यानंतर हा उरलेला जो कपडा दिसतो ना हा कट करायचा. इकडच्या बाजूनी पण आपल्याला शिलाईच्या बरोबर असं कट करून घ्यायचं आहे. बघा शिलाईच्या मापामध्ये आपल्याला हे कट करायचं आहे. छान असं पॅच आपला तयार झालं. इथे सेंटरला थोडंसं कट आपण इथे मारला कोपऱ्यामध्ये. आता आपल्याला करायची पायपिंग, त्याच्यासाठी क्रॉसपट्टी आपण घेतली, तिला एका बाजूने असं शिलाई मारून घ्यायचं आहे. ह्याप्रमाणे इथे ठेवून त्याला आपल्याला शिलाई मारायची. आता जितकी जाड बारीक तुम्हाला पायपिंग हवी ना तितकी पकडायची. जाड हवी तर जाड पकडा, बारीक हवी तर बारीक पकडा आणि बरोबर खाचेमध्ये शिलाई मारत चला, म्हणजे सुंदर अशी पायपिंग आपली तयार होईल. छान अशी पायपिंग आपली तयार झाली. त्याच्यानंतर आपण छान अशी लेस घ्यायची आहे आणि इथे आपल्याला लेस लावायची. अर्धी कपड्यावरती अर्धी पॅचवरती अशी आपल्याला ही लेस लावून पूर्ण करायची.
जसं आपण पॅचला आकार दिला त्याच आकारामध्ये ही लेस आपल्याला लावून पूर्ण करायची आहे. लेसला दोघं साईडनी शिलाई मारायची आहे, म्हणून पहिले आपण एक साईडनी मारून घेतली, नंतरून ही दुसऱ्या साईडनी अशी मारून घ्यायची. आता याचप्रमाणे आपण इकडचा सुद्धा भाग बनवून घेणार आहे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईकचं बटन दाबायला विसरू नका मैत्रिणींनो. बघा, इथे सुद्धा आपण हे अगदी व्यवस्थित असं कट करून घेतलं आहे. इथे सुद्धा आपल्याला छान अशी पायपिंग बनवून घ्यायची आहे. पुन्हा आपण तसंच कपडा घेतला क्रॉस आणि त्याला एक बाजूने शिलाई मारून घ्यायची आणि तीच पट्टी आपल्याला लावून तिथे पायपिंग करून घ्यायची. मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. सुंदर सुंदर डिझाईन्स आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे. तुम्ही सबस्क्राईब करून आणि सगळे व्हिडिओ पाहू शकता. अगदी छान नवीन अशा ट्रेंडिंग अशा ब्लाऊज डिझाईन आपण बनवलेले आहे. व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करत जा, कमेंटमध्ये सांगतसुद्धा जा डिझाईन कशी झाली ते. बघा, इथे सुद्धा आपण सुंदर अशी लेस लावून डिझाईन पूर्ण करणार आहे. अगदी कमी वेळात खूप सुंदर अशी डिझाईन बनते मैत्रिणींनो. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. दोघे पॅच आपले तयार झाले आणि जे आपण आता जो छोटासा पॅच कट केला होता ना तोच घ्यायचा. त्याच्यासाठी दुसरा अस्तर घ्यायचा आणि त्याच्यापेक्षा मोठा असं कट करून घ्यायचं. बघा, वरच्या साईडने थोडंसं अर्धा इंच वाढवून तो पॅच आपल्याला कट करायचा आहे. त्याच्यासाठी हा ब्लाऊज पीसचा कपडा घ्यायचा आहे. एक बाजूने काय करायचं, शिलाई मारून दाबटीप द्यायची त्याच्यावरती आणि याप्रमाणे असं पॅक करून घ्यायचं आहे. कपड्याला पलटी मारून अस्तर पण जॉईंट करून घ्यायचं आहे. उरलेला कपडा घ्यायचा आहे कट करून. जी आपण ब्लाऊजला लेस लावली तीच लेस इथे सुद्धा लावून घ्यायची, ज्या बाजूने आपण दाबटीप देऊन पॅक केलं त्या बाजूने. त्याच्यानंतर जो पॅच कट केलेला होता तो घ्यायचा, त्याच्या कडेकडेने ही अशी रेष मारून घ्यायची आणि ह्याच रेषेच्या मापात आपल्याला हे जॉईंट करायचं. हे लक्षात ठेवायचं म्हणजे आपलं ब्लाऊज कुठेही चुकणार नाही. इथे पिना लावून घ्यायच्या अगदी व्यवस्थित ठेवून आणि इथे आपल्याला शिलाई मारून आता हे पॅक करून घ्यायचंय. बघा, ह्या बाजूने सुद्धा शिलाई मारून आपल्याला पॅक करून घ्यायचंय. अगदी सुंदर असा पॅच आपला तयार झालेला आहे. पॅचवर्क ब्लाऊज आपण याला म्हणू शकतो. आता इथे आपल्याला टक्स मारायचे आहे. त्यासाठी आपण इथे पॉईंट टाकले, खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असं पकडून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची. हा उरलेला जो कपडा दिसतोय आतल्या बाजूने तो कट करायचा आहे. त्याच्यानंतर पट्टी घ्यायची आपल्याला, ती पट्टी लावायची कमरेला. पट्टीला एक बाजूने अशी शिलाई मारून घ्यायची आणि ती अशी ठेवून आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायची. दाबटीप देऊन पट्टीमध्ये फोल्ड करायची, पुन्हा एक शिलाई अशी मारून घ्यायची. छान असे लटकन आता आपल्याला बनवायचे. त्याच्यासाठी चौकोनी तुकडे आपण घेतले. याप्रमाणे त्याला त्रिकोणमध्ये असं शिवून घ्यायचं आहे. दुसराही चौकोन असा त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचा आहे. त्याचे दोन्ही टोकं असे मुडपून घ्यायचे आणि शिलाई मारून घ्यायची. ती अशी कोपऱ्यात ठेवून एक नॉड त्याच्यात ठेवायची आपल्याला आणि असं फोल्ड करून एक शिलाई मारली की सुंदर असं लटकन आपलं तयार होतं. बघा, अगदी छान असं लटकन आपलं तयार झालं. दुसरंही लटकन आपल्याला हेचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला. आता हे नॉड आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे आणि नंतरून आपल्याला छान असे शोचे बटन तिथे लावून सुंदर अशी डिझाईन आपली तयार होणार आहे. आणि बघायचं आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. नॉड इथे बांधून घ्यायची आहे आणि सुंदर अशी इथे आपल्याला शोचे बटन असे लावून घ्यायचे आहेत.
तुम्ही 3सुद्धा बटन इथे लावू शकता. डिझाईन पूर्ण झाली मैत्रिणींनो. आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. मैत्रिणींनो, कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.